लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत खूपच इंटरेस्टिंग. कारण आता इथे आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की इथे जी काही काव्य आहे तिची चोरोटी आहे आणि त्याचबरोबर नंदिनीने बाळाच्या बाबतीत खूप मोठा निर्णय घेतला आहे. तिने असा निर्णय घेतलेला आहे की सरोगेट आई, मग आपण सरोगेट आई शोधली आणि त्या थ्रू आपण बाळाला जन्म नक्कीच देऊ शकतो असं तिचं म्हणणं असतं. हेच आपल्याला आजच्या भागामध्ये पाहायचं आहे. नेमका जीवा काय करतोय, कशा पद्धतीने नंदिनीला समजवते आणि नंदिनी जीवाला कसं कन्व्हिन्स करते हे पाहणं फार इंटरेस्टिंग आहे. तर आता मालिकेमध्ये आपण सुरुवातीला पाहतोय इथे पार्थ काव्याला समजावत असतो. तो म्हणत असतो, हे बघा तुम्ही जेव्हा मी तुमच्याबद्दल बोलत असतो ना त्यावेळेला ना मी फक्त आणि फक्त तुमच्याच गोष्टी इथे तिच्याशी बोलत असतो. तुम्हाला सांगू, जेव्हा पहिल्यांदा तुम्ही माझ्यासाठी ना इथे साबुदाण्याची खिचडी आणली होती ना त्यावेळेस मी तिला सांगितलं की काव्याला ना इथे साबुदाण्याची खिचडी बनवता येत नाही. पण तुम्हाला सांगू का, जेव्हा तुम्हाला कळलं की मला साबुदाण्याची खिचडी आवडते आहे त्यावेळेला मात्र तुम्ही ती खिचडी कशी बनवायची ते शिकलेला आहात असं मी तिला सांगतो. आणि तुम्हाला सांगू का, मी फक्त आणि फक्त इथे तुमच्याबद्दलच तिच्याशी बोलत असतो, बाकी कोणाशीही नाही. मग आता आणखी मी तुम्हाला कन्व्हिन्स करायचं आहे का की तुम्ही कन्व्हिन्स झाला आहात काव्या, असं पार्थिला विचारत असतो. तेव्हा काव्य म्हणत असते, नाही एवढा पुरेसा आहे. देशमुख, हे बघा ती एम्प्लॉय आहे, तुमची एक मैत्रीण आहे, इथंपर्यंत सगळ्या गोष्टी ठीक आहेत. मग आता पार्थ म्हणत असतो, हो काव्या अजिबातच त्याच्यापुढे मी जाणार नाही आणि जर माझा यदा कदाचित पाय घसरला नाही, म्हणजे घसरू देणार नाही, पण तरीसुद्धा तुम्ही मला समजून घ्याल ना प्लीज. तेव्हा काव्य म्हणत असते, हो मग आता मला ना ती रेड वेलवेट पेस्ट्री जी आहे ना ती खायची आहे पार्थ. असं म्हणून आता लगेचच इकडे पार्थ आणि काव्या दोघेही जण एकमेकांच्या मिठीमध्ये असतात. आता पार्थ म्हणत असतो, बरं झालं बाबा, माझी फिसकरलेली मांजर जी आहे ना ती आता शांत झाली. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो आता इथे मानिनी देवासमोर असते आणि संध्याकाळच्या दिव्याची वगैरे ती वेळ असते आणि तेव्हा ती तयारीसुद्धा करत असते. आता ही सगळी काही तयारी वगैरे करत असताना आपण पाहतो नंदिनी तिथेच बाजूला असते आणि नंदिनी दोघी मिळून आता शुभंकरोती म्हणत असतात. आता मानिनी म्हणत असते, खरंच सांगू का नंदिनी तुला, हे बघ जेव्हा आपण शुभंकरोती किंवा दिवे लागण्याच्या वेळेला जर सगळे घरी असले ना तर अजूनच बरं वाटतं बघ. म्हणजे माझं असं म्हणणं असतं की तुम्ही दिवसभर कामात राहा, बाहेर फिरा, मला काहीही प्रॉब्लेम नाही आहे, पण संध्याकाळच्या वेळेला ना मात्र तुम्ही लोकांनी घरी असलं पाहिजे असा माझा अट्टहास असतो, असा माझा आग्रहच असतो बघ नंदिनी, आणि मला तेच आवडतं असं आता मानिनी बोलत असते. तेवढ्यातच आता इकडे नंदिनी म्हणत असते, हो तुम्ही आई अगदी बरोबर बोलताय. असं म्हटल्याबरोबर तेवढ्यातच जीवा आलेला असतो आणि नंदिनी म्हणत असते, हे बघ तुझे अहोतर आलेले आहेत. तेव्हा मानिनी म्हणत असते, ऐक ना जीवा, हे बघ आता ना एक काम कर, आता दिवे लागण्याची वेळ झालेली आहे आणि तू आणि त्याचबरोबर नंदिनी तुम्ही दोघेही जण देवासमोर उभे राहा आणि तुमच्या बाळासाठी प्रार्थना करा असं सुद्धा आता इथे ते बोलत असते. त्याच वेळेला आता जीवा म्हणत असतो, ऐक नाही, आज मी ना फार जास्त थकलेलो आहे, तुला खरं सांगतो. कारण ना आज जेव्हा मी घरी येत होतो ना त्यावेळेस घरी येत असताना ना माझी एका बाईकवाल्यासोबत धडक झालेली आहे. म्हणजे तोच बाईकवाला मला पाठीमागून येऊन धडकला आहे, त्यामुळे माझा आणि त्या बाईकवाल्याचा फार जास्त इथे वाद झालेला आहे. तेव्हा मानिनी म्हणत असते, अरे पण तुला लागलं तर नाही ना, त्यामुळे मी ना आराम करतो. मग नंदिनी म्हणत असते, जेव्हा तुम्ही ठीक आहात ना, तुम्हाला लागलं नाही ना, सगळं काही ठीक आहे ना. जीवा म्हणत असतो, हो मला काही लागलं वगैरे नाही आहे, मी ठीक आहे, पण मला ना आता खोलीमध्ये जाऊन आराम करायचा आहे. असं म्हणून आता तो खोलीमध्ये जाऊन आराम करायला जात असतो. तेव्हा मानिनी आता म्हणत असते, जा बाई त्याला काय झालंय ते एकदा बघून घे, तो खूपच जास्त दुखावलेला दिसतोय. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी त्याला हजारदा सांगत असते की तू बाईक वगैरे ह्या सगळ्या गोष्टी चालू नकोस वगैरे, पण तो मात्र माझं ऐकेल ते नवलच ना, असं सुद्धा आता इकडे मानिनी बोलत असते. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो नंदिनी आता खोलीमध्ये येते. नंदिनी खोलीमध्ये आल्याबरोबर ती आता इथे म्हणत असते, काय चाललंय जीवा तुमचं, आणि त्याचबरोबर इथे तुम्ही ठीक आहात ना, तुम्हाला काही त्रास वगैरे झाला नाही आहे ना. तेव्हा तो म्हणत असतो, नाही नाही मला काहीही झालेलं नाही आहे. आणि त्याच वेळेला नंदिनी म्हणते, मला फक्त एक स्वारीचा मेसेज किंवा बाय करण्याचा मेसेज तुम्ही टाकला आणि त्यानंतर तुम्ही निघून गेलेला आहात जीवा, आणि दिवसभरामध्ये एक कॉल नाही किंवा एक मेसेज नाही, काहीही नाही आहे. आणि तुम्ही अजूनही रागावले आहात का, अजूनही त्याच गोष्टीचा तुम्ही विचार करताय का, तुम्हाला असं वाटते ना की तुम्हाला बाळ हवं आहे म्हणून. जीवा तुम्हाला एक गोष्ट सांगू का, मी ना एक खूप उत्तम असा पर्याय शोधला आहे. जीवा हे बघा, मलाही कळतंय
माझ्यासारखंच तुम्हालासुद्धा बाबा व्हायचे, जसं मला आई व्हायचे तसं. पण माझ्यामुळे, माझ्या ह्या गोष्टीमुळे तुम्ही ते बाबा होऊ शकत नाही, ते मला माहिती आहे. त्या सगळ्या गोष्टीमध्ये माझी चूक आहे असंसुद्धा ही गोष्ट मला इथे दिसत आहे, असंसुद्धा नंदिनी बोलत असते. आता हे सर्व काही नंदिनी बोलल्यानंतर आपण पाहतो की इथे आता तो म्हणत असतो, नाही नंदिनी तुला असं का वाटतंय? मग आता नंदिनी म्हणत असते, नाही मला तेच बरोबर वाटतंय, कारण तुम्हाला सांगू का, माझ्यामध्ये प्रॉब्लेम आहे, त्यामुळे तुम्हालासुद्धा बाबा व्हायचं स्वप्न पूर्ण करता येत नाही. मलासुद्धा कळते ना की तुम्हालासुद्धा बाळ कुशीत घ्यावंसं वाटतंय, तुम्हालासुद्धा बाळासोबत खेळावंसं वाटतंय. पण मी ह्या सगळ्या गोष्टीवर ना एक उत्तम असा पर्याय शोधला आहे, एक उत्तम असा पर्याय निवडून काढला आहे, असं सुद्धा नंदिनी म्हणत असते. तेव्हा जीवा म्हणत असतो, कसला आणि कोणता पर्याय इथे शोधला आहे? त्याच वेळेला आता नंदिनी म्हणत असते, मी असं शोधला आहे की आपण ना सरोगेट मदर हा पर्याय उत्तम आहे. मग आता जीवा म्हणत असतो, म्हणजे काय जीवा? हे बघा, आपल्याला माझ्या पोटामध्ये बाळ वाढवू शकत नाही आहे, पण आपण एखादी सरोगेट आई इथे बघितली आणि त्या संदर्भामध्ये आपण हे सगळं काही प्रोसेस केली तर उत्तम होणार आहे. म्हणजे तुम्ही आपलाच अंश असणार आहे, तुमचा आणि माझा. मग बाळसुद्धा आपलंच झालं ना, अगदी ते हुबेहूब तुमच्यासारखं आणि माझ्यासारखंच दिसणार आहे. जीवा म्हणत असतो, VDS का नंदिनी तू? ह्या सगळ्या गोष्टी TV सिरियलमध्ये आणि त्याचबरोबर मूव्हीमध्ये चांगल्या दिसतात, पण ह्या अशा आपल्या रिअल लाईफमध्ये नाही होत का नाही होत? ॲक्टर्सलाच फक्त आई बाबा व्हावंसं वाटतं का? आणि माझा नवरा काय ॲक्टरपेक्षा कमी नाही आहे? जीवा म्हणत असतो, नंदिनी प्लीज, मी आत्ता ना मस्करी करण्याच्या कोणत्याही मूडमध्ये नाही आहे, प्लीज तू शांत हो. तेव्हा नंदिनी म्हणत असते, हे बघा जीवा, प्लीज तुम्ही एकदा समजून घ्या ना ह्या सगळ्या गोष्टी, आणि मी आता इकडे हे सगळं काही करण्याच्या मनस्थितीमध्ये आहेच ना, प्लीज तुम्ही माझं एकदा ऐकून तरी घ्या ना. मग आता हे सगळं काही झाल्यानंतर आपण पाहतो तिथे जीवा म्हणत असतो, हे एवढं सोपं नाही आहे. तेव्हा नंदिनी म्हणत असते, हे बघा, मी सगळ्या गोष्टींची माहिती घेतलेली आहे, त्यासाठी काय काय लागतं, त्याचबरोबर कशी प्रोसेस असते, हे सगळं मी इथे माहिती करून घेतली, आणि त्यानंतरच मी आत्ता तुमच्याशी हे सगळं काही बोलत आहे. हे बघा जीवा, प्लीज नाही म्हणू नका. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला बाबा होता येणार आहे ना. आणि तुम्हाला सांगू का, आता इकडे आपला अंश जेव्हा एखादी दुसरीच बाई कळा देईल आणि तेव्हा ते जे काही फूल उमलेल ना, ते फूल मात्र आपलंच असणार आहे ना. तुम्ही काय एवढ्या सगळ्या गोष्टींचा विचार करताय? हे बघा, मी तुम्हाला दाखवते. मी आज टोटली माहिती काढलेली आहे. जेव्हा आपल्याला तो अंश एखाद्या दुसऱ्या स्त्रीच्या पोटामध्ये द्यायचा असतो ना, त्यावेळेस ती स्त्री विवाहित असावी, त्याचबरोबर तिने एखाद्या बाळाला अगोदरच जन्म दिलेला असावा. आणि आणखी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगू का जीवा, हे बघा, ती जी स्त्री आहे ना, ती आपल्या नातेवाईकामध्ये असावी, म्हणजे एकतर तुमच्या किंवा माझ्या. मग आता जीवा म्हणत असतो, VDS का नंदिनी? बघा जीवा, मला एक गोष्ट सांगा, आता आपण काव्याला जवळपास 5-6 महिने थांबणार आहोत. मग आपण 2-3 महिने लेट सांगूया ना, की आमच्या बाळाला 2-3 महिने लेट होणार आहे म्हणून. मग काय प्रॉब्लेम आहे? आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या घराला नातवंड मिळेल, आणि या घराला नातवंड मिळाल्यानंतर सगळ्यांनाच त्या सगळ्या गोष्टीचा आनंद होणार आहे की नाही. आणि तुम्हाला सांगू का, सरोगेट आई, सरोगेट मदर, ह्या सगळ्या गोष्टी हल्ली कोणीही वापरतंय जीवा, प्लीज तुम्ही एकदा समजून घ्या ना, असं स्पष्टपणे आता इथे तिचं म्हणणं असतं. पण जीवा मात्र ह्या सगळ्या गोष्टीला तयार होत नसतो. मग आता इकडे तो म्हणत असतो, हे बघ नंदिनी, ह्या सगळ्या गोष्टी पाहिजे तेवढ्या सोप्या वाटत नाही आहेत. कारण तुला एक गोष्ट सांगू का, आपण जरी आत्ता हे सगळं काही या पद्धतीने करायचं ठरवलं ना, तरीसुद्धा हे पाहिजे तेवढं सोपं नाही आहे नंदिनी, प्लीज तू एकदा समजून घे. नंदिनी म्हणत असते, का नाही सोपं जीवा? हे बघा, केल्या तर कोणत्याही गोष्टी सोप्या आहेत, तुम्ही एकदा समजून घ्यायला हवं, प्लीज नाही म्हणू नका ना, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याचबरोबर जीवा म्हणत असतो, म्हणजे तुला असं म्हणायचं आहे का? हो, मी तुम्हाला त्याच गोष्टी पुन्हा पुन्हा समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. हे बघा, आपण ह्या सगळ्या गोष्टींचा एकदा विचार करूया, आणि ह्या सगळ्या गोष्टींचा एकदा विचार केला ना, तर सगळं काही व्यवस्थित होणार आहे, प्लीज. मग आता जीवा म्हणत असतो, ठीक आहे, बघूया काय होतंय. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो
चोरओटीची तयारी मानिनी करत असते आणि चोरओटीची तयारी करत असताना इथे मात्र ही जी मानिनी आहे ना ती मिथुनसोबत बसलेली असते. मिथुनला आज बाजारातून काय काय गोष्टी आणायच्या आहेत ह्याबद्दल ती सांगत असते आणि मिथुनसुद्धा अगदी त्याच पद्धतीने सगळी काही यादी वगैरे करत असतो. मग आता यादी करत असताना इथे ती म्हणत असते सगळे काही फळं वगैरे, मग तो केळी हे फळ लिहित असतो. मग तेवढ्यातच आता इकडे ती म्हणत असते नाही केळी आपल्याला लिहायची नाही का, ते सुद्धा फळ आहेच ना. नाही भाऊजी तुम्हाला सांगू का, हे बघा आपण इथे ओटी भरताना केळी वापरत नाही, पण का वापरत नाही, ते फळच आहे ना. हे बघा असं म्हणतात की केळीला एकदाच घड लागतो आणि त्यानंतर पुन्हा केळीला फळ लागत नाही केळीच्या झाडाला. पण आपण इथे आपल्या आयुष्यामध्ये किंवा आपल्या घरामध्ये डबल पाळणा हलावा अशी आपली इच्छा असते ना, आणि त्यामुळे आपण ह्या सगळ्या गोष्टी करत असतो. आता मिथून म्हणत असतो बरं ठीक आहे, ह्या सगळ्या यादीनुसार ह्या सगळ्या लिस्टनुसार मी सामान घेऊन येतो. मग आता ती म्हणत असते हो सगळं काही व्यवस्थित आणा. तो म्हणत असतो जर काही चुकलंच राहिलंच तर परत चक नाही, अजिबात तसं काही करायचं नाही आहे, एकदा सगळं व्यवस्थित बघूनच आणायचं आहे, समजलं का, असं सुद्धा इथे आता ती बोलत असते. आता हे सर्व काही बोलल्यानंतर आपण पाहतो दुसऱ्या बाजूला पार्थ इथे आलेला असतो आणि पार्थ मुद्दामच मस्का लावत असतो आणि म्हणत असतो बापरे बाप, माझी आई ना किती काम करणार आहे, माझी आई किती ह्या सगळ्या गोष्टीमुळे दमून चालली ना, माझी आई किती काम करते, असं सुद्धा तो बोलत असतो. आणि ती म्हणत असते बापरे बाप, झालं का, मस्का मारून झालं का. आणि त्याचबरोबर आई इथे कव्या कुठे आहे, कव्या चोरोटी आहे ना संध्याकाळी, त्यामुळे ना आज त्या इथे सकाळपासूनच अभ्यास करत आहेत. अच्छा बघ रे बाबा, खरंच पोरगी ना खूप हुशार आहे बरं का, म्हणजे प्रत्येक गोष्ट कधी कुठे कशी करायची ना हे तिला बरोबर समजतं, खूप अभ्यास करते रे, खरंच ना मला कव्याचं ना पाहावं तेवढं करावं तेवढं खूपच कौतुकसुद्धा कमीच आहे बघ, असं ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर इथे पार्थ म्हणत असतो आई ऐक ना, मला तुला काहीतरी विचारायचं आहे, म्हणजे सांगायचं आहे किंवा विचारायचं आहे. काय केलेलं आहेस आता, पुन्हा तू एखादं बाळ वगैरे आणलेलं आहेस, म्हणजे बाळासाठी काही वस्तू वगैरे आणली आहेस की काय तू, असं इकडे तो विचारत असतो. तेव्हा तो म्हणत असतो नाही गाई, मी बाळासाठी वस्तू वगैरे काही नाही आणली, पण मला तुला ना एक खूप महत्त्वाची गोष्ट विचारायची आहे. बोल ना, काय विचारायचं आहे. आज का बघ, आज चोरोटी आहे आणि उगाचच त्याबद्दलच विचारायचं आहे. म्हणजे चोरोटी का बरं भरतात आई. अरे देवा, खरंच ना, म्हणजे चोरोटी का भरतात ही गोष्ट तुला माहिती नाही आहे, काय चाललंय तुझं. आणि त्याचबरोबर सांगू का आता ही गोष्ट कव्याला, नको ना, कव्या कशी फिसकारलेल्या मांजरीगतच माझ्यावर फिसकरेल, तुला माहिती ना. आई प्लीज फक्त का चोरोटी का भरतात ते सांग ना गं, मला माहिती नाही आहे ना म्हणून विचारलं. अरे हे बघ, काय ना, चोरोटी भरणं म्हणजे ना घरातल्या घरात हा सण समारंभ साजरा करणं एवढंच असतं. आणि तुला एक गोष्ट सांगू का, सगळ्यात महत्त्वाची म्हणजे की इथे काही जरी झालं ना तरी ही गोष्ट इतर कोणालाही सांगायची नसते. म्हणजे पूर्वी काळी काय व्हायचं माहिती आहे का, हॉस्पिटल आणि ह्या सगळ्या गोष्टींची सोय अजिबातच नव्हती आणि त्यामुळे मग काय असायचं की घरातल्या घरामध्ये तोपर्यंत ही गोष्ट कोणालाही सांगायची नाही, म्हणजे तसा समज होता, अजूनही तसाच आहे. आणि जर कोणाला सांगितले तर ती दृष्ट लागते. एकदा का आपण 3 महिने झाले चोरोटी भरली तर मग ह्या सगळ्या गोष्टी आपण इतरांना सांगायला तयार असू, असं सुद्धा त्या चोरोटीचं महत्त्व असतं. आता तू म्हणशील की इथे तुझी आई एवढी सुशिक्षित आहे, एवढी शिकलेली आहे आणि तरीसुद्धा ह्या अशा गोष्टीचा इथे विचार करत आहे. पण नाही आई, खरं तर इथे तू हे सगळं काही सांगितलंस ना त्याबद्दल मला खूपच आनंद झाला आहे, असं सुद्धा इथे आता तो बोलत असतो. तेव्हा ती म्हणत असते तू मला विचारलेस ना त्याबद्दल मला खरंच खूप आनंद झाला आहे, असं ती बोलते. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो आता कव्या छान तयार होत असते, मस्त सुंदर अशी तिला नंदिनी तयार करत असते. खूपच छान अशी साडी नेसलेली असते आणि साडी नेसल्यानंतर इथे आता नंदिनी तिला त्या सगळ्या गोष्टी तयार करून देत असते. आता कव्या एवढी कमाल दिसत असते, गळ्यामध्ये खूप छान असे दागिने सुद्धा तिने घातलेले असतात आणि गळ्यामध्ये खूप छान असे दागिने घातल्यानंतर आपण पाहतो आता नंदिनी मात्र तिला गजरा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी लावून देण्याचं काम करत असते. आता नंदिनी ह्या सगळ्या गोष्टी इथे लावून देण्याचं काम केल्यानंतर लगेचच कव्या म्हणत असते ताई काय गं हे, मी तुला सांगू का आता आई होणार आहे आणि मी आई होणार आहे तरीसुद्धा ह्या सगळ्या गोष्टी ह्या पद्धतीने करते ना, मला तर काही समजतच नाही. म्हणजे काय झाले, म्हणजे बघ ना, मीच अजून एक बाळ आहे आणि मी बाळ असूनसुद्धा अजून तरी मी तुलाच इकडे तूच मला तयार करतेस ना, त्यामुळे मला ना थोडंसं टेन्शनच येते. मग आता ती म्हणत असते ते तर आहे, तू तर अजून बाळ आहेसच, पण असू दे ना, त्याने काय फरक पडतोय आणि त्याहूनही सगळ्या
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आता तू आई होणार आहेस. तेव्हा ती म्हणत असते, बघितलंस ना, बघता बघता किती दिवस पूर्ण होत आहेत आणि फायनली आज माझी चोरोटी आहे. आणि तुला सांगू का ताई, सगळं काही मला जमेल ना गं करायला, मला सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील ना गं. त्यावेळेला ती म्हणत असते, का नाही होणार, सगळं काही व्यवस्थित होईल, सगळ्या काही गोष्टी इथे तुझ्या म्हणण्यासारख्याच होणार आहे, तुला काळजी वगैरे करण्याची काहीही गरज नाही, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याच वेळेला आपण पाहतो इथे ती म्हणत असते, पण ऐक ना ताई, तुला पण तुझी पण आता चोरोटी असणारच आहे ना, आणि तू साडी का बरं नेसली नाही आहेस. आणि तेवढ्यातच ती तिच्या पोटावरती हात ठेवत असते. आता पोटावरती हात ठेवल्यानंतर इथे मात्र ती लगेचच म्हणत असते, अगं काय करतेस, अगं काही नाही आहे, तुझं पोटसुद्धा दिसायला लागलेलं आहे की, असं ती विचारत असते. तेवढ्यातच इकडे आता नंदिनीला रिकॅपमध्ये जाऊन त्या गोष्टी आठवतात. त्या म्हणजेच की आता तिला कशा पद्धतीने इथे जीवाने बाहेर जाताना सांगितलं होतं की अशी एकटीच बाहेर जाऊ नकोस म्हणून, कारण त्यांना पोट लावून बाहेर जावं लागणार आहे. तेव्हा नंदिनी म्हणत असते, पण ह्याची काय गरज आहे. त्याच वेळेला तो म्हटलेला असतो की नाही, आता ना बाहेर खूप साऱ्या बायका वगैरे आलेल्या असतील आणि त्यामुळे त्यांचं सहज तुझ्या पोटाकडे वगैरे लक्ष जायला नको, आणि त्यामुळे तुला हे पोट लावावंच लागणार आहे, असं सुद्धा तिला सांगण्यात आलेलं असतं. आणि तेव्हा ती मग ते पोट वगैरे लावून बाहेर निघालेली असते. आणि तेव्हा नंदिनी म्हणत असते, हो हो ग, बघ ना कसं अचानकच पोट दिसायला सुरुवात होतं. आता माझंसुद्धा पोट तुझ्यासारखंच हळूहळू दिसायला होईल, आणि ते मला कळणारंसुद्धा नाही आहे. पण ताई, तू ना साडी नेसायला हवी होतीस, तू का बरं साडी नेसली नाही आहेस. खरंच सांगते, तू ना साडीमध्ये खूप कमाल दिसली असतीस, आणि आपण ठरवले ना की आपल्या बाळाच्या सगळ्या गोष्टी सोबतच व्हायच्यात, करायच्यात, म्हणून तू जा बरं पटकन आणि साडी नेसून ये. त्यावर नंदिनी म्हणत असते, नाही ग बाळा, उलट मला आईंनीच सांगितलं आहे की तू साडी नेसू नकोस म्हणून, कारण काय ना आत्ता तुझी चोरवठी आहे ना, आणि त्यामुळे इथे तुलाच साडी नेसायची आहे, असं ती सांगत असते. पण आता बघ ना काव्या, खरं तर तुझं बाळसुद्धा अगदी तुझ्यासारखंच होणार आहे बरं का. मग आता ती म्हणत असते, हो पण बाळाने जर नाही ऐकलं तर मावशी आहे ना, हो मावशी तर आहेच ना त्याला समजवायला, पण तू अजिबातच काळजी करू नकोस, बाळाने जर तुला त्रास दिला ना तर मी आहेच ना. मग आता इथे माझ्या बहिणीचं सुद्धा बाळ जर व्यवस्थित नाही हे झालं, नाही राहिलं, तर त्याला सुद्धा मावशी आहेच ना सांभाळायला, असं ती बोलत असते. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो इथे आता जीवा आणि त्याचबरोबर पार्थ हे दोघेही जण येणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत करत असतात. आणि येणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत करत असताना तेवढ्यातच कव्याची मामीसुद्धा तिथे आलेली असते. आता कव्याची मामी तिथे आल्याबरोबर इकडे ते म्हणत असतात, अरे वा वा वा, कसे आहात तुम्ही दोघे सणसुद्धा. मग आता पार्थ त्यांच्या मुलीविषयी चौकशी करत असतो. तेव्हा मामी म्हणत असतात, अरे वा, तुम्हाला तर ते दोघे जण चांगलेच लक्षात आहेत की. पार्थ म्हणत असतो, हो चांगलेच लक्षात आहेत, असं म्हणून आता नमस्कार करत असतात. इकडे मालिनी सुद्धा येणाऱ्या पाहुण्यांचे वगैरे कौतुक करत असते. त्याचबरोबर सर्वांना आमंत्रण दिलेलं असतात, त्यामुळे त्यांचं स्वागत सुद्धा मालिनी सुद्धा खास पद्धतीने करत असते. आता शारदा आलेली असते. शारदा आल्याबरोबर हे दोघेही जण तिला नमस्कार करतात. तिला नमस्कार केल्यानंतर शारदा म्हणत असते, खरं तर आता इकडे माझ्या दोन्ही मुली प्रेग्नेंट आहेत, आणि दोन्ही मुली प्रेग्नेंट असल्यामुळे ना खरं पाहायला गेलं तर मला तुमच्यासारखे जावाई मिळालेत ना, त्यामुळे इथे मला काळजी करण्याची काही गरज नाही आहे. पण मला एक गोष्ट सांगा, आता तुम्ही 2-2 चाफे का बरं देत आहात. काव्याची चोरवटी आहे ना. त्यावेळेस पार्थ म्हणत असतो, खरं तर काव्याची चोरवटी आहे, पण आता मुलींच्या आईपासून काय लपवायचं, नंदिनी सुद्धा प्रेग्नेंट आहे ना, त्यामुळे 2 चाफे देत आहोत. खरं तर आता मुलांनी ना इकडे चोरवटीला थांबायची गरज नसते पुरुषांनी, पण आता तुम्ही थांबलात. देशमुखांच्या घरचा उत्साह काही ओरच आहे ना, त्यामुळे आता कोणी काही बोलू शकत नाही, असं शारदा बोलत असते. आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो इथे मानिनी आणि त्याचबरोबर शारदा ह्या दोघी जणी बोलत असतात. आता ह्या दोघी जणी बोलत असताना ह्यांचं बोलणं अगदी इन जनरल असतं, पण वसू म्हणत असते, ह्या दोघींचं ना काय खुसूर चालू असतं ना, ते तर मला अजिबातच कळत नाही बाई, काय चाललेलं असतं तर. मग आता मामी सर्वांची विचारपूस करत असतात. आता इकडे शारदा म्हणत असते, खरं तर खरंच एक गोष्ट सांगू का, खूप आनंद होतो. हे 2 नातवंड आल्यानंतर ना आपल्याला फार दमवणार आहेत बरं का. म्हणजे एकाला खाऊ घालायला गेलं तर दुसरं रडणार, दुसऱ्याला भरवायला गेलं तर ते
पुन्हा पहिलं रडणार, असंच काहीसं आपल्या बाबतीत होणार आहे. आता काव्याची आहे, पण त्यानंतर लगेचच नंदिनीची पण असणार आहे बरं का. दुसऱ्या बाजूला मामी म्हणत असतात, काय मग वसुताई कशा आहात तुम्ही? वसू म्हणत असते, हो मी ठीक आहे ना. मग काय हो, आमच्या काव्याने तर गुड न्यूज दिलेली आहे. त्याचबरोबर तुमची रम्या कधी गुड न्यूज देणार आहे आणि ती दिसत नाही. ते काय ना रम्याच्या पायाला लागलं आहे, त्यामुळे रम्याला बाहेर गेली आणि रम्या कधी गुड न्यूज द्यायची ना तिचं ती बघेल, आपल्याला त्या गोष्टीबद्दल बोलण्याची काही गरज नाही आहे, असं ती बोलत असते आणि मामीला शांत करत असते. इकडे मात्र पार्थ आणि जीवा हे दोघेही जण बोलत असतात. पार्थ म्हणत असतो, अरे बडे भैया, खरं तर तू रडतोस कशामुळे? आणि उलट हा आनंदाचा क्षण आहे ना, मग रडायला काय झालंय तुला? तुझ्या डोळ्यामध्ये पाणी का आहे? मग आता पार्थ म्हणत असतो, त्याचं काय ना बघ ना, नको असलेल्या लग्नापासूनचा प्रवास, आपण आई बाबा होणार आहोत इथपर्यंतचा प्रवास मात्र खूपच जास्त त्रासदायक आणि तेवढाच आनंददायक सुद्धा होता. जीवा, सुरुवातीला पहिल्या काळामध्ये आपल्यासोबत काय काय झाले, काय काय नाही, ह्या सगळ्या गोष्टी आठवून आता मात्र काव्य माझ्याच बाळाची आई होणार आहात, ही गोष्ट फारच आनंदाची आहे. आणि काय जीवा, तुला सुद्धा तेवढाच आनंद होत असेल ना? म्हणजे बघ ना, आता इकडे तू सुद्धा बाबा होणारच आहेस ना, इथे नंदिनी सुद्धा प्रेग्नेंट आहेत. तेव्हा आता जरी इथे आईनं सांगितलंय की नंदिनीची गोष्ट कुणाला सांगायची नाहीये, पण तरी सुद्धा त्यावेळेस जीवाच्या डोळ्यामध्ये अश्रू असतात. तो थकल्यासारखा वाटत असतो. पार्थ त्याला विचारतो की काय झालंय, सगळं ठीक आहे ना? आणि तुझ्या डोळ्यामध्ये पाणी का आहे? तू असा का दिसतोयस? थकलेल्यासारखा का बरं दिसतोयस? मग आता लगेचच जीवा म्हणत असतो, अरे काही नाही रे, ते फक्त ऑफिसचं टेन्शन आणि त्या सगळ्या गोष्टीमुळे, वर्कलोड खूप आहे ना त्यामुळे. पार्थ म्हणत असतो, हे बघ, ह्या सगळ्या गोष्टींचं टेन्शन वगैरे घेण्याची तुला काहीही गरज नाही आहे, समजलं का? आणि ऑफिसचं टेन्शन आणि ह्या सगळ्या गोष्टी तू अजिबातच मला सांगायच्या नाही आहे, समजलं का? असं सुद्धा तो बोलतो. अरे छोटे, आता तू सुद्धा बाबा होणार आहेस आणि माझ्या पुतणीवर ओरडून वगैरे बोलायचं नाही, काय समजला? मला ना जगातला बेस्ट काका व्हायचा आहे, आलं का लक्षात तुझ्या? असं सुद्धा जीवा पार्थ आता जीवाला म्हणत असतो. आणि त्यानंतर आता इकडे जीवा अजूनच इमोशनल झालेला असतो, कारण आता इकडे तो बेस्ट काका होण्याचे स्वप्न पाहतोय, पण नंदिनी प्रेग्नेंटच नाही आहे आणि ही गोष्ट मी इथे सर्वांपासून लपवून ठेवण्याचं काम केलंय, त्यामुळे आता इकडे जीवाला अजूनच टेन्शनसुद्धा आलेलं असतं. आता इकडे दोघेही जण एकमेकांना मिठ्या मारत असतात आणि आता इकडे चोरओटीची तयारी सुरुवात होत असते. दुसऱ्या बाजूला आता इथे नंदिनीने मात्र काव्याला छान असं तयार केलेलं असतं आणि ती तिला बाहेर घेऊन येत असते. जेव्हा काव्य आणि नंदिनी ह्या दोघी जण येतात, काव्याकडे तर सगळेजण पाहतच असतात. काव्याने सुंदर अशी मरून रंगाची साडी नेसलेली असते, गजरा, त्याचबरोबर आज सुरेख असे केस सोडलेले असतात, दागिने घातलेले असतात आणि ती खूप कमाल दिसत असते. नंदिनी मात्र काव्याकडे पाहते आणि स्वतःच्या पोटावरून हात फिरवत असते आणि तेव्हा स्वतःच्या पोटावरून हात फिरवत असताना तिला अजूनच थोडंसं वाईट वाटत असतं. काव्याबद्दल तर आनंद असतोच, पण स्वतःबद्दल सुद्धा तिला अजूनच ह्या सगळ्या गोष्टींमुळे वाईट सुद्धा वाटत असतं. तर आता प्रेक्षकांनो, इथे मात्र आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग खूप कमालीचा असणार आहे, कारण इकडे आता पार्थ जो आहे ना, तो पार्थ इथे काव्याला काही एकटीला सोडत नसतो. तो तिच्या आजूबाजूलाच काम करण्याचं म्हणजे राहण्याचं काम करत असतो आणि सोबतच आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे नंदिनीची प्रेग्नन्सी आणि ह्या सगळ्या गोष्टीचं सत्यसुद्धा उघड येणार असतं. तर आता प्रेक्षकांनो, होतं काय, इकडे उद्याच्या भागामध्ये जी काही नंदिनी आहे ती वॉशरूमला गेलेली असते खोलीमध्ये आणि वॉशरूमला गेल्यानंतर शारदा तिला बोलवायला बहुतेक जाते आणि बोलवायला गेल्यानंतर तिथे नंदिनी दिसत नसते, पण बेडवर ना तिचं ते रिकामं पोट असतं आणि तेव्हा ते पोट आता इकडे शारदा लपवून ठेवत असते. जेव्हा जीवा आणि नंदिनी ते पोट शोधत असतात तेव्हा मात्र इकडे त्यांना ते पोट सापडत नाही. मग आता ते पोट सापडल्यामुळे इथे जीवा म्हणत असतो, कुठे ठेवलं होतंस नंदिनी? तेव्हा नंदिनी म्हणत असते, ते पोट तर मी इथेच ठेवलं होतं, पण आता इथे नाही आहे. मग आता शारदा ते पोट घेऊन आलेली असते आणि शारदा ते पोट घेऊन आल्याबरोबर ती म्हणत असते, हे शोधताय का तुम्ही? आता हे शोधताय का असं म्हटल्याबरोबर इथे मात्र ही जी काही नंदिनी आणि त्याचसोबत जीवा ह्या दोघांना सुद्धा खूपच मोठा धक्का इथे बसलेला असतो, कारण शारदाच्या हातामध्ये ते पोट असतं आणि त्यामुळे आता जीवा नंदिनी काय उत्तर देतील आणि कशा पद्धतीने हा सगळा खेळ खल्लास होईल हे पाहणं फार कमालीचं असणार आहे. तर पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम. प्रेक्षकांनो, भेटूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.